झारखंडमधील मुंडा कोरवा जमातीत तर आणखी एक वेगळी प्रथा पाहायला मिळते। येथे अनेक जोडपी अनेक वर्ष तर कधी कधी 30-40 वर्षापर्यंतही लग्न न करता एकत्र राहतात। या नात्याला ढुगू विवाह असं म्हटलं जातं। यामागचं कारणही तितकंच वेगळं आहे। या समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते। मोठ्या थाटामाटात लग्न करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नसल्याने ते लग्नाऐवजी एकत्र राहण्याचा मार्ग स्वीकारतात। समाजही त्यांच्या या निर्णयाला मान्यता देतो। आजच्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल अनेक मतमतांतरे आहेत। काही जण त्यांच्या आधुनिक जीवनशैलीचा भाग मानतात तर काही जण त्याला विरोध करतात। पण भारतातील या आदिवासी समाजांकडे पाहिलं तर लक्षात येतं की एकत्र राहण्याची संकल्पना आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे नवीन नाही। फरक इतकाच आहे की जिथे शहरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हा आधुनिकतेचा विषय मानला जातो, तिथे या आदिवासी समाजांमध्ये ती अनेक पिढ्यांपासून चालत आलेली सामाजिक परंपरा आहे। म्हणूनच भारत हा विविध संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धतींचा देश आहे। याची पुन्हा एकदा प्रचिती या अनोख्या जमातींकडे पाहिल्यावर येते।